जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी भटकळवाडी बालानंद मेळावा व सांस्कृतिक कला महोत्सव आविष्कार 2019 मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी मान्य खासदार श्री शिवाजीदादा आढळराव पाटील यांचे बंधू बाबासाहेब आढळराव, आमदार शरददादा सोनवणे, राजू शेठ पायमुडे, संभाजी शेठ तांबे, आनंदभाऊ रासकर, नितीनभाऊ लेंडे, मच्छिंद्र शेठ भटकळ, नंदकुमार ब्राह्मणे, सुभाष अभंग, विठ्ठल रासकर, सतीश काकडे तसेच पिंपळवंडी ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य इत्यादी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी बाबाजी टाकळकर यांनी। हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्वच पालकांचं, ग्रामस्थांचं आणि शिक्षक वृंद तसेच सर्व बालकलाकार चिमुरड्यांचं कलाविष्कार 2019 भटकळवाडी यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत, हार्दिक अभिनंदन देऊन सर्व उपस्थित या ठिकाणी झाले। आपल्या सर्वांचा आद्य कर्तव्य समजून यथोचित असा मान सन्मान आदर सत्कार या कलाविष्कार सोहळ्याच्या माध्यमातून होणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सर्वांचा या ठिकाणी सत्कार केलाय। सर्वच तोला मुलाची मी अगोदरच म्हटलं आणि म्हणून जे कोणी चुकून माझ्याकडून नामोल्लेख राहिला असेल, काही ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्वांचा माझ्याकडून नामोल्लेख राहिला असेल, सत्कार राहिला असेल, त्याबद्दल प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो। 7 वर्ष असेल, 7 वर्ष तुम्ही करतो कुणाच्या मनामध्ये आलं मला माहित नाही, पण तुम्ही सर्वांनी खूप चांगला निर्णय केला। जिल्हा परिषद प्राथमिक अंगणवाडी या सगळ्या लोकांना आपण एकत्र केलं आणि या भागातला जो आता कार्यक्रम होतोय म्हणजे हा कार्यक्रम तसा पाहायला गेला तर अतिशय मुलांसाठी मोठी संधी घेऊन निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे। तुम्ही त्यांना संधी देताय, ही संधी म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांना उद्याच्या असलेल्या भविष्याकडे झेप घेण्याची संधी आहे, ते तुम्ही निर्माण करून देताय। म्हणून मी निश्चितपणे भटकळवाडी आणि या बाल आनंद मेळाव्याच्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, अध्यक्ष असेल, शालेय समिती असेल, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि आपल्या पालकांना मी सांगू इच्छितो, आपण मोठ्या संख्येने आपल्या मुलांना पाहायला आलेले आहे। या मुलांना घडवा। मुलं किती पैशावाले होतील, किती यशस्वी होतील, त्यापेक्षा आपली मुलं चांगली कशी होतील। माझ्या माहितीप्रमाणे एखादा डॉक्टर, एखादा व्यावसायिक मोठा पैसावाला होण्यापेक्षा तो चांगला माणूस होणं गरजेचं आहे। ती चांगली माणसं घडवण्यासाठी आपण तत्पर भावनेने आपल्या समाज व्यवस्थेची भूमिका पालकांनी आपल्या खात्यावर घेतली पाहिजे। चांगलं होणं सोपं नाही आहे, चांगलं होणं सगळ्यात अवघड आहे। ती अवघड जबाबदारी आपल्या पालकांनी स्वीकारावी, मुलांवर लक्ष द्यावं, लग्नातल्या वराती बंद कराव्यात, मुलं निर्व्यसनी व्हावीत, मुलांकडे लक्ष द्यावं, मुलांना स्वयंवर व्यवस्थेच्या पायावर उभे करा, त्यांना विवेकानंद सांगा, त्यांना छत्रपती शिवराय सांगा, त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सांगा, त्यांना बाबासाहेब सांगा। हल्लीच्या मुलांना फक्त सिरियल माहिती आहे, हल्लीच्या मुलांना फक्त पिक्चर माहिती आहे, त्यांना वाचनाची सवय लावा आणि त्यांच्या पाठीमागे ते लागून करा। शेवटी कुंभार सुद्धा एखाद्या मातीच्या मुलाला घडवतो तेव्हा त्यातलं थंडगार पाणी आपण पितो, जेव्हा तो आकार देतो। ही मुलं म्हणजे त्या मातीच्या गोळ्यासारखीच आहे, त्यांना घडवा, त्यांच्यावर लक्ष द्या आणि मोबाईलमध्ये थोडंसं कमी लक्ष द्या आणि सगळ्यात जास्त मुलांची काळजी करा, हे तुम्ही कराल ही अपेक्षा व्यक्त करतो। या मुलांना घडवल्याशिवाय या फुलांना रंग द्या आणि गंध द्या, या मुलांना, या फुलांना रंग द्या आणि गंध द्या, यांना घडवा। हे उद्याचे भविष्य आहे, हे राष्ट्रीय व्यवस्थेचे सन्मानपूर्वक असले उद्याचे तरुण तरुणाई आहे। या तरुण तरुणाईंना जर तुम्ही चांगल्या पद्धतीची बांधिलकी दिली, त्यांना विचारांची जर सगळ्यात मोठी जर भूमिका स्पष्ट केली तर निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही। ही भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये असली पाहिजे। ही भावना आपण निश्चितपणे या व्यवस्थेच्या निमित्ताने उभी कराल। आपल्या सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि विशेषत्वाने ग्रामपंचायतचं कौतुक करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।